नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते इयत्ता 8वीचा जो काही इतिहास आहे, इयत्ता 8वीला कोणता इतिहास आहे तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं युग याच्यावरती आधारित आपल्याला जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे असे प्रश्न आहेत की हे याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये काय होत आहेत, वारंवार रिपीट होत आहेत किंवा पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारलेले जात आहेत. मग आता हे कोणासाठी उपयुक्त असणारे लेक्चर आपलं, तर ज्यांना पेपर एक द्यायचा आहे त्यांच्या परिसर अभ्यासमध्ये काय हे स्वातंत्र्य लढ्याचं युग याच्यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर ज्यांचा पेपर 2ला समाजशास्त्र आहे, ज्यांचं पेपर 2ला समाजशास्त्र आहे त्यांना या स्वातंत्र्य लढ्याच्या युगावरती 60 पैकी जवळपास 10 प्रश्न काय असतात या स्वातंत्र्य लढ्याच्या युगावरती विचारले जातात. ठीक आहे, म्हणून तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरसाठी काय असणार आहे, हे अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न पहा. सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात अहमदनगर जिल्ह्यातून कोणी नेतृत्व केलं? ठीक आहे, मग अहमदनगर जिल्ह्यामधून कोणी नेतृत्व केलं होतं 1857च्या उठावामध्ये? तर ते केलं होतं भागोजी नाईक यांनी. कोणी केलं होतं? भागोजी नाईक यांनी. त्यांनी कोणत्या समाजाच्या लोकांचं नेतृत्व केलं होतं किंवा उठावामध्ये पाठिंबा मिळवला होता, हे याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग बघा, कोळी समाजाच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. एक तर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, सरळ सरळ असा विचारला जाऊ शकतो, किंवा दुसरा प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की 1857च्या उठावामध्ये भागोजी नाईक यांनी कोणत्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं होतं किंवा कोणत्या ठिकाणी उठाव केला होता. त्यांनी कुठं उठाव केला होता? अहमदनगर जिल्ह्यामध्ये उठाव केला होता. म्हणजे आजचा कोणता जिल्हा आहे याचं नाव बदलून आजचं अहिल्यानगर आहे. ठीक आहे, पण आता आपल्या इतिहासाच्या दृष्टीने आपल्याला तिथं काय अहमदनगर पर्याय होता. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तिसरा असा विचारला जातो की भागोजी नाईक यांनी 1857च्या उठावामध्ये कोणत्या समाजाच्या उठावाचं नेतृत्व केलं? तर त्यांनी कोणत्या उठावाचं नेतृत्व केलं होतं? कोळी समाजाचा जो उठाव होता त्याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे राघोजी भांगरे आहेत यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग राघोजी भांगरे यांनी सुद्धा काय केलेलं पहा, अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये काय केलेलं आहे, ब्रिटिशाविरुद्ध बंड केलं होतं. कुणी? राघोजी भांगरे यांनी. पण कधी केलं होतं राघोजी भांगरे यांनी? 1857च्या उठावाच्या अगोदर केलं होतं. ठीक आहे, मग उठावाच्या दरम्यान कोणी केलं होतं? उठावाच्या दरम्यान भागोजी नाईक यांनी केलं होतं. त्याच्यानंतर उमाजी नाईक आणि तात्या टोपे हे सुद्धा आपल्यासाठी काय आहेत, तितकेच इम्पॉर्टंट आहेत, तितकेच महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, कारण यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग त्यांचं स्पष्टीकरण पाहणं सुद्धा काय आपल्यासाठी गरजेचं आहे. मग या ठिकाणी उमाजी नाईक पहा, तर उमाजी नाईक यांना काय म्हणतात? प्रश्न आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक मानले जाते? मग आद्य क्रांतिकारक कोणाला मानले जाते? तर उमाजी नाईक यांना मानले जाते. त्यांनी प्रामुख्याने पहा कुठं पुणे आणि सातारा भागामध्ये काय केला होता, ब्रिटिश विरुद्ध उठाव केला होता. आणि प्रश्न विचारला जातो की उमाजी नाईक यांनी कोणत्या समाजाला संघटित करून उठाव केला होता? तर कोणत्या समाजाला? रामोशी समाजाला संघटित करून त्यांनी काय केलं होतं, उठावाचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, आता हे आद्य क्रांतिकारक आहे ना, तुम्हाला सांगतो काही ठिकाणी उमाजी नाईक यांना आद्य क्रांतिकारक म्हटलेलं आहे, काही ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांना सुद्धा आद्य क्रांतिकारक मानलेलं आहे. ठीक आहे, मग त्या दृष्टीने तुम्हाला दोघं लक्षात ठेवायचे. उमाजी नाईकांचा काळ अगोदरचा होता, त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडके होते. परंतु जर प्रश्न विचारला तुम्हाला आद्य क्रांतिकारक, तर तुम्हाला उत्तर मात्र वासुदेव बळवंत फडकेच लिहायचा आहे. का? तर आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये तसा त्यांचा उल्लेख केलेला आहे. पुढे प्रश्न आहे तो तिथे तुमचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तात्या टोपे. इथं फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की उमाजी नाईकांनी कोणत्या समाजाला संघटित करून उठाव केला होता? तर त्यांनी रामोशी समाजाला संघटित करून उठाव केला होता. पुढे बघूया, तात्या टोपे हे काय होते, 1857च्या उठावातील मुख्य सेनापती होते. आणि त्यांनी कुठं कुठं उठावाचं नेतृत्व केलं होतं लक्षात ठेवा. कुठं? कानपूरला केलं होतं, झाशीला केलं होतं आणि ग्वाल्हेर या ठिकाणी केलं होतं. त्यांनी काय केलं होतं, उठावाचं नेतृत्व केलं होतं. या उठावानंतर तात्या टोपेंना पकडून ब्रिटिशांनी काय केली होती, फाशी दिली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. 2 नंबर प्रश्न बघा, आद्य क्रांतिकारक. इथंच तुम्हाला सांगितलं मी, इथंच प्रश्न आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका. ठीक आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. उमाजी नाईकांचा काळ काय होता? उमाजी नाईक कोणाच्या? वासुदेव बळवंत फडकेच्या अगोदर होते, परंतु तरीही आपल्या इतिहासामध्ये काय वासुदेव बळवंत फडके यांनाच काय केलेलं आहे, आद्य क्रांतिकारक म्हटलेलं आहे. तसं जर नियमाने पाहिलं, इतिहास वाचला तर उमाजी नाईक हे काय होते, पहिले आद्य क्रांतिकारक तर यांना म्हटलं पाहिजे. परंतु आता आपल्या पुस्तकामध्ये जे दिलंय ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण पेपर सेट करताना कुठला संदर्भ घेतला जातो,
तर आपल्या पुस्तकाचा संदर्भ घेतला जातो. मग आता 8वीच्या पुस्तकानुसार आद्य क्रांतिकारक कोण आहेत, तर ते वासुदेव बळवंत फडके. ठीक आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग ब्रिटिशाविरुद्ध त्यांनी काय केलं होतं, तर भारतात सशस्त्र क्रांतीचा पाया रचल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं. ह्या वासुदेव बळवंत फडकेवरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न विचारला जातो की वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठं झाला, तर त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला होता. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा सुद्धा प्रश्न विचारला होता की वासुदेव बळवंत फडके हे कोणत्या विभागामध्ये नोकरीला होते, तर हे कोणत्या लष्करी विभागामध्ये काय होते, लिपिक म्हणून कार्यरत होते. त्याच्या अगोदर ते रेल्वे विभागात सुद्धा होते. ठीक आहे, आणि नंतर शेवटी काय होते, लष्करी विभागामध्ये होते. दोन्ही विभागामध्ये त्यांनी काय केलेले आहे, नोकरी केलेली आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा यांच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्या क्रांतीचं कारण का बाबा, की वासुदेव बळवंत फडके यांनी नेमकं क्रांती का केली, त्याला 2 कारणं होती. बघा प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला कारण. मग 2 कोणते होते, तर बघा 1876-77च्या भीषण दुष्काळामध्ये ब्रिटिश सरकारने काय केली होती, दाखवलेली उदासीनता, म्हणजे त्यांनी लोकांना वाऱ्यावर सोडलं होतं, लोकांना मदत केली नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण काय होतं, त्यांच्या आईच्या निधनावेळी त्यांना रजा नाकारली होती, त्यांना सुट्टी नाकारली होती. म्हणून त्यांच्या मनामध्ये काय झालं होता, इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. म्हणून त्यांनी काय केलं, नोकरी सोडली आणि सशस्त्र क्रांतीचा मार्ग पळाला. मग त्यांनी कोणाचं संघटन केलं, तर त्यांनी रामोशी लोकांचं संघटन केलं होतं. कोणाच्या मदतीने केलं होतं, तर दौलतराव नाईकच्या मदतीने. ठीक आहे, रामोशांचे पुढारी कोण होते, दौलतराव नाईक होते. त्यांच्या मदतीने त्यांनी काय केलं, रामोशी समाजाचं संघटन केलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की पुण्यामध्ये ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना कोणी केली. मग पुण्यामध्ये ऐक्यवर्धिनीची स्थापना सुद्धा कोणी केली होती, वासुदेव बळवंत फडके यांनी केली होती. कुठं केली होती हे विचारलं जातं. मग त्यांनी या सभेची स्थापना कुठं केली होती, पुण्यामध्ये केली होती. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये ऐक्यवर्धिनी सभा कशासाठी स्थापन केली. मग ती कशासाठी स्थापन केली होती, तर स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी स्थापन केली होती. ठीक आहे, म्हणजे सगळं आपल्या समोर असतं, फक्त आपल्याला काही त्याचं व्यवस्थित विश्लेषण करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की दत्त महात्मे हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. मग दत्त महात्मे हा जो ग्रंथ आहे हा सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे. दत्त महात्मे हा ग्रंथ किती ओव्यांचा आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग किती ओव्यांचा ग्रंथ आहे, हा 7000 ओव्यांचा ग्रंथ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी कधी अटक केली, तर कधी, 23 जुलै 1879. 1879 लक्षात ठेवायचं. कधी अटक केली, 1879. आणि कुठं अटक केली, तर विजापूर जवळील देवर नावडगी या ठिकाणी त्यांना अटक केली होती. आणि त्याच्यानंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. काळ्या पाण्याची शिक्षा पण कोणत्या तुरुंगामध्ये, प्रश्न विचारला होता. कोणत्या तुरुंगामध्ये, एडनच्या तुरुंगामध्ये. आणि तिथंच त्यांचा अनन्वित छळ होऊन 17 फेब्रुवारी 1883 त्यांचं काय झालं होतं, निधन झालं होतं. म्हणजे ही सगळी माहिती वासुदेव बळवंत फडकेबाबत तुम्हाला पाठ ठेवायची, कारण याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहे. ठीक आहे, जे परीक्षेत विचारतात तेच आपण पाहतो, जे विचारत नाहीत ते आपण पाहत नाहीत. म्हणून आपण घेतलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य काय असतंय, महत्त्वाचं असते. ठीक आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, तर ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. कधी केली होती, तर ही 24 सप्टेंबर 1873. तारीख लक्षात ठेवायची, तारखेसहित प्रश्न विचारला जातो. 24 सप्टेंबर 1873. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर त्यांनी कुठं केली होती, पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे, कशासाठी केली होती, प्रश्न विचारतात की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली, तर कशासाठी केली होती, बहुजन समाजाच्या हक्कासाठी त्यांनी काय केली होती, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे, म्हणजे बघा एका वाक्यावरून आपले किती प्रश्न तयार झाले, 4 प्रश्न तयार झाले एकाच वाक्यावरून. एक तर काय, स्थापना कोणी केली, महात्मा फुलेंनी केली. त्याच्यानंतर कधी केली, 24 सप्टेंबरला केली. कुठं केली, पुण्यामध्ये केली. कशासाठी केली, तर बहुजन समाजाच्या हक्कासाठी केली. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुढे बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी जाहीर केली. मग कोणत्या वर्षी जाहीर केली होती याने बंगालची फाळणी, 1905ला केली होती. पुढचा प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणी बंगालची फाळणी केली. मग कोणी बंगालची फाळणी केली होती, तर लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. पुढचा प्रश्न विचारला जातो की लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली, त्याचा उद्देश काय होता, तर त्याचा उद्देश काय होता, हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने. कोणत्या उद्देशाने, हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने. मग ही जी बंगालमधची फाळणी झाली याला काय झाला, प्रखर विरोध झाला. त्याच्यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहिलं
मग ते आंदोलन कोणतं किंवा ती चळवळ कोणती प्रश्न विचारला जातो. मग कोणती चळवळ होती ही? वंगभंग चळवळ होती. या वंगभंग चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर कलकत्त्यामध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नेतृत्व केलं होतं आणि उर्वरित भारतामध्ये लोकमान्य टिळकांनी नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. म्हणजे हे जे इतिहास आहे ना, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा जो इतिहास असेल किंवा त्याच्या पॅरलली जे काही समाजसुधारक आहेत त्यांचं योगदान आपल्या इतिहासामध्ये खूप मोठं आहे आणि आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न काय केले जातात, विचारले जातात. म्हणून हे टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना कुठं झाली होती? तर ती ढाका या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न विचारला जातो की मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मग ती केव्हा झाली? 1906 मध्ये झाली. पुढचा प्रश्न विचारला जातो की मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ती ढाक्याचे नवाब सलीम उल्ला यांच्या पुढाकाराने झाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. 6 नंबर. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? हे जालियनवाला बाग हत्याकांड खूप मोठी घटना आहे इतिहासामधली. याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. मग हे कुठे घडलं होतं? हे अमृतसरला घडलं होतं. पुढचा प्रश्न काय असू शकतो की जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं? कधी घडलं होतं हे? तर हे 13 एप्रिल 1919ला. आणि 13 एप्रिल 1919लाच काय होता? बैसाखीचा सण सुद्धा होता. म्हणजे शिखांचा अतिशय पवित्र असा उत्तर भारतातला सण असतो बैसाखी. त्या सणाच्या दिवशी इथं सभा भरली होती. ही सभा कशामध्ये भरली होती? तर डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि सत्येंद्र पाल यांना काय केलं होतं? ब्रिटिशांनी अटक केली होती. त्या अटकेचा निषेध करण्यासाठी इथं काय झाली होती? या जालियनवाला बागेमध्ये काय केली होती? एक सभा बोलवण्यात आली होती. आणि या सभेवरती कोणी गोळीबार केला? तर तो जनरल डायरने यावरती बेछूट गोळीबार केला होता. ठीक आहे, म्हणजे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे, आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. या कशा भेटतील? फक्त प्रश्नपत्रिकाच भेटतील का यांची उत्तरं पण भेटतील? तर तुम्हाला या उत्तर सूचीसहित भेटतील. म्हणजे याला त्याला तुम्हाला यांचे प्रश्न विचारण्याची गरज लागणार नाही. तुम्हाला उत्तर सूचीसहित काय होतील? या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. ठीक आहे, त्याचबरोबर याच्यासोबत आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर आत्ताच आपण लेक्चर पाहतो. तुम्हाला माहिती आहे शालेय परीक्षेमधले शालेय पुस्तकामधले आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग ते कुठून विचारले जातात? तर इयत्ता 4थी पासून, इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, हे जे काही इयत्ता आहेत या इयत्तामधले आपल्याला जे काही पुस्तकं आहेत शालेय पुस्तकं याच्यामधून भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्या सुद्धा नोट्स आपण या ठिकाणी काय करतो? प्रोव्हाइड करतो. मग तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहासाच्या नोट्स मिळतील. इयत्ता 4थी ते 8वीचा भूगोल असेल, इयत्ता 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि इयत्ता 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण विषयाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. तुम्ही परीक्षेमध्ये फक्त एवढाच जरी अभ्यास केला ना तरी तुम्ही 100पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी 100% घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, मग एवढ्या मटेरियलची किंमत किती आहे? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? फक्त 200. त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग जर ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? टेस्ट सिरीज 139 रुपयाला भेटणार. किती रुपयाला भेटणार आहे? फक्त 139 रुपयाला तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं? एक मेसेज करायचा आहे की सर स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल? स्कॅनर पाठवला जाईल. मग तुम्हाला त्या स्कॅनरवरती काय करायचं? 139 रुपये पाठवायचे आहेत. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी या नंबरवरती पैसे पाठवले तरी चालेल. 96 89 14 16 30 हा आपला नंबर. गुगल पे आहे, फोनपे आहे. याच्यावरती 139 रुपये पे करा किंवा स्कॅनरवरती करा आणि पैसे पाठवल्यावर काय करायचं? तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे किंवा व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल? पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया.
प्रश्न क्रमांक किती आहे आपला 7 आहे. चले जाव ठराव कोणत्या शहरामध्ये मंजूर करण्यात आला होता. मग चले जाव ठराव कोणत्या शहरामध्ये मंजूर करण्यात आला होता, तर मुंबई या शहरामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारला जातो की चले जावचा ठराव कधी मंजूर करण्यात आला, तर कधी 8 ऑगस्ट 1942 रोजी. खूप महत्त्वाची तारीख आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न विचारला जातो की चले जावचा ठराव कोणत्या मैदानावरच्या सभेमध्ये करण्यात आला होता, तर कोणत्या, गोवालिया टँक मैदानावरती. आता या गोवालिया टँक मैदानाचंच नाव काय केलंय, ऑगस्ट क्रांती मैदान केले. म्हणजे याला सध्या काय म्हणतात, ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की छोडो भारतचा जो नारा होता हा कोणी दिला. मग छोडो भारतचा नारा कोणी दिला होता, तर महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता. कधी दिला होता, 8 ऑगस्ट 1942 रोजी दिला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 ऑगस्टला त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आणि 9 ऑगस्टला काय झाली होती, महात्मा गांधीजींना अटक झाली होती. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की चले जाव चळवळीमध्ये महात्मा गांधीजींना अटक कधी झाली, तर कधी झाली होती, 9 ऑगस्ट 1942ला, म्हणजे ठराव मंजूर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी. ठीक आहे. पुढे जाऊया. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते. भरपूर वेळेस या आझाद हिंद सेनेवरती आपल्याला वारंवार प्रश्न काय आहेत, परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. मग आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य काय होतं, तर विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य होतं. मग आता तुम्हाला आझाद हिंद सेनेबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे की जी तुम्हाला पाठच ठेवायची आहे. मग प्रश्न विचारला जातो की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली. मग आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती, तर ती रासबिहारी बोस यांनी केली होती. आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोणी केलं. मग आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं होतं. दोघांमधला फरक लक्षात ठेवा. स्थापना कोणी केली, रासबिहारी बोस यांनी. नेतृत्व कोणी केलंय, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की या ठिकाणी आझाद हिंद सेनेने कोणत्या घोषणा दिल्या किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या घोषणा दिल्या, तर त्यांच्या घोषणा काय होत्या. एक महत्त्वाची घोषणा होती चलो दिल्ली, आणि दुसरी घोषणा काय होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेचे अभिवादन शब्द काय होते, हाही प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये विचारला होता. मग आझाद हिंद सेनेचा अभिवादन शब्द काय असायचे, जय हिंद असायचे. आणि तेव्हापासून हे जय हिंद काय झालंय, भारतीय सैन्यामध्ये रूढ झालंय. ते आजही काय केलं जातं, वापरलं जातं. मग सर्वात आधी हे जय हिंद कोणी वापरलं होतं, तर हे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी वापरलं होतं. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर या आझाद हिंद सेनेमध्ये महिलांसाठी एक स्वतंत्र असं पथक होतं. मग त्या पथकाचं नाव काय होतं, प्रश्न विचारला जातो. मग त्या पथकाचं नाव काय होतं, तर झाशीची राणी पथक होतं. ठीक आहे. महिलांसाठी स्वतंत्र. आणि या झाशीच्या राणी पथकाचं नेतृत्व कोणी केलं, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग याचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी काय केलं होतं, झाशीची राणी या पथकाचं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊया. 9 नंबर प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक नम्रपणे विनंती आहे की जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर लगेच लाईक करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. कारण आपण तुमच्यासाठी एवढी मेहनत करून काय करत आहोत, लेक्चर घेत आहोत. अगदी प्रकरणावाईज किंवा इयत्ता वाईज आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत, स्पष्टीकरणासह बनवत आहोत. याच्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो. त्याच्यामुळे प्लीज एक लाईक करा. आता ह्या लाईक केल्यामुळे मला काही पैसे भेटत नाहीत बाबांनो. ठीक आहे. आणि तुमचेही काही पैसे कट होत नाहीत. लाईक करणं अगदी मोफत आहे. फक्त मला काय होतं, मला एक प्रोत्साहन भेटतं, एक आनंद वाटतं की बाबा चला आपण जे शिकवतो हे कुणाला तरी काय होतंय, आवडतंय. म्हणजे आपण केलेल्या कामाची कुणीतरी दखल घेतंय, आपल्या पाठीवरती काय करतंय, थाप मारतंय, कौतुकानं म्हणतंय की बाबा तुम्ही चांगलं शिकवताय, तुम्ही लढा शिकवा. ठीक आहे. मग स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, आता काय विचारलं बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल मग कोण होते, तर लॉर्ड माउंटबॅटन हेच काय होते, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा तुम्हाला की पहिले गव्हर्नर जनरल होते, पण पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते बघा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते, लॉर्ड माउंटबॅटन होते. परंतु जर प्रश्न असा विचारला तुम्हाला की पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, तर ते कोण होते, सी राजगोपालाचारी होते. हे लक्षात ठेवायचं. आणि शेवटचे गव्हर्नर कोण होते, गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे, तर ते सुद्धा सी राजगोपालाचारीच होते. हे पण लक्षात ठेवायचं. याच्यानंतर हे पद काय केलं होतं, खारिज करून आपण त्या ठिकाणी कोणतं पद आणलेलं आहे, राष्ट्रपती हे पद आपण स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 काय विचारलंय, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते. काय, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते. मग लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना. का बरं लोहपुरुष म्हणून ओळखले जाते, तर भारतातील जे काही संस्थानं होते या संस्थानाचं विलिनीकरण करून भारताचे काय ऐक्य साधल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, लोहपुरुष म्हटलं जातं. ठीक आहे.
पुढे जाऊया 11 नंबर. रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? कोणती लाईन? रॅडक्लिफ लाईन. मग ही कोणाच्या मधली सीमा आहे? तर ही भारत आणि आपला शेजारी दलिंदर पाकिस्तान यांच्यामधली ही सीमा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं प्रश्न अजून विचारला जातो की बाबा या भारत चीन दरम्यान कोणती सीमा आहे? मग भारत चीन दरम्यान कोणती सीमा आहे? तर ती मॅकमोहन लाईन आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कोणता? की ही डुरांड लाईन कोणत्या दोन देशामध्ये आहे? तर डुरांड लाईन ही काय आहे? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधली सीमा आहे. आणि पालकची सामुद्रधुनी ही काय आहे? भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये याच्यावरती वारंवार विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारत पाकिस्तान दरम्यान कोणती लाईन आहे? रॅडक्लिफ लाईन आहे. भारत चीन दरम्यान कोणती आहे? मॅकमोहन आहे. भारत श्रीलंका दरम्यान कोणती हे आहे? तर पालकची सामुद्रधुनी आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 12. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? मग या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर ती विनायक दामोदर सावरकर यांनी काय केली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न विचारला जातो की अभिनव भारत या संघटनेची स्थापना कधी झाली? मग कधी झाली? 1904 ला झाली. पुढचा प्रश्न विचारला जातो की विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना कुठे केली? कुठे केली होती? नाशिक या ठिकाणी. अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या संघटनेचं रूपांतर अभिनव भारतमध्ये केलं होतं? तर कोणत्या संघटनेचं रूपांतर अभिनव भारतमध्ये केलं होतं? मित्रमेळा या संघटनेचंच रूपांतर काय केलं होतं? अभिनव भारत म्हणून केलं होतं. ठीक आहे. कधी? 1904 ला. कोणी? विनायक दामोदर सावरकर यांनी. कुठे? नाशिक या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे हे सगळं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली? मग कोणत्या कायद्याने? मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा. मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा कधीचा होता? याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कधीचा होता? तर तो 1909चा होता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधीचा आहे? मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधीचा होता? हा 1919चा होता. ठीक आहे. दोन्ही कायदे लक्षात ठेवा, आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हा रौलेट कायदा सुद्धा कधीचा होता? हा सुद्धा 1919चाच कायदा आहे. ठीक आहे. रौलेट ऍक्ट 1935चा. तर हा 1935 साल तिथं दिलेलंच आहे. पुढे जाऊया 14 नंबर. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? काय विचारलंय की हरिजन हे जे साप्ताहिक आहे हे कोणी सुरू केलं होतं? मग हे महात्मा गांधीजींनी सुरू केलं होतं. कशासाठी सुरू केलं होतं? तर त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी काय केलं होतं? हरिजन हे साप्ताहिक सुरू केलं होतं. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 15. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली? मग प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली होती? तर ती मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर कधी झाली? 31 मार्च 1867. पाठच ठेवायचं 1867. प्रार्थना समाजाचं संस्थापक कोण होतं? तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे काय होते? प्रार्थना समाजाचे संस्थापक होते. ठीक आहे. पुढे जाऊया 16 नंबर. सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? कॉमन प्रश्न होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणी केली होती? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. प्रश्न विचारला जातो की कोणत्या आंदोलनादरम्यान सातारा जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन केलं होतं? मग कोणत्या आंदोलनादरम्यान? तर 1942चं जे छोडो भारत आंदोलन होतं त्या दरम्यान काय केलं होतं? सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना झाली होती. प्रति सरकार म्हणजेच काय? तर प्रति सरकार म्हणजेच काय? समांतर शासन त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं निर्माण केलं होतं. ठीक आहे. पुढे जाऊया 17 नंबर. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? कशाची? डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? महर्षी वीरा शिंदे म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी याची स्थापना केली होती. कधी केली होती? प्रश्न विचारलेला आहे. 18 ऑक्टोबर 1906 ला केली होती. कशासाठी केली होती? तर दलितांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी महर्षी शिंदे यांनी काय? डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. ठीक आहे. म्हणजे कधी केली, कधी, कशासाठी केली, कुणी केली, ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. केसरी व मराठा ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? तुम्हाला माहिती आहे केसरी आणि मराठा कोणी सुरू केलं होतं? लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं. पण कधी सुरू केलं होतं? लक्षात ठेवायचं. कधी? 1881 ला सुरू केलं होतं. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं बाबा केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेतून होतं? तर केसरी हे मराठीतून होतं. पण मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमधून होतं? तर हे इंग्रजी भाषेमधून होतं. परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग या रेकॉर्डेड कोर्समध्ये आपण कोणते विषय शिकवणार आहोत? तर या ठिकाणी आपण
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी व्याकरण हे महा TET साठीचे सर्वात महत्त्वाचे असे 2 विषय आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. हे 2 विषय परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत तुम्हाला? तर 60 मार्काला आहेत. मग आपला लेक्चर जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर तुम्हाला 60 पैकी कमीत कमी किती मार्क पडतील? तर 50 पेक्षा जास्त मार्काची आपण या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देतोय. मग 50 पेक्षा जास्त म्हणजे कुणाला 55 पण पडू शकतात आणि 56 सुद्धा पडू शकतात. ठीक आहे, पण कमीत कमी किती पडतील? तर कमीत कमी 50 पडतील. म्हणजे 50 पेक्षा कमी तर कुणाला पडणार नाहीत. मग एवढे मार्क जर तुम्हाला पडले तर तुम्ही TET परीक्षा या 2 विषयाच्या जीवावरतीच पास होऊन जात आहे. ह्या 2 विषयाचा तुम्ही चांगला अभ्यास केला, आपला लेक्चर केले तर तुम्ही TET परीक्षा सहज पास होऊन जात आहे मित्रांनो. ठीक आहे, मग आपल्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे? तर एक सगळ्यात महत्त्वाचं, आपली बॅच कशा स्वरूपाची आहे? रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. रेकॉर्डेडचा फायदा काय होतो? तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही आणि कितीही वेळेस लेक्चर पाहू शकता. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल? तर प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर भेटेल, त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार स्पेशल नोट्स भेटतील आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट म्हणजे सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे आपल्या रेकॉर्डेड कोर्समध्ये. मग हे सगळं कुठं असणार आहे किंवा कोणासाठी उपयुक्त असणार आहे? तर हे पेपर 1 ज्यांना द्यायचं आहे त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे, ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय असणार आहे? हे अतिशय उपयुक्त असणार आहे. कारण पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्हीसाठी काय आहेत? अतिशय महत्त्वाचे असे हे 2 विषय आहेत. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे? तर 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला, आज आपली बॅच जॉईन केली, तर ही तुम्हाला किती रुपये पडणार आहे? फक्त आणि फक्त 499 रुपये. ठीक आहे, आता ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही पेमेंट केलं तर 499 आणि त्याच्यावरती अजून 24 रुपये इतर, म्हणजे तुम्हाला असे एकूण किती रुपये पे करावे लागतात? 523 रुपये तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पे करावे लागतात. ठीक आहे, मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? प्ले स्टोअरला जायचं आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल किंवा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. याच्यावरती जरी तुम्ही मेसेज केला की सर लिंक पाठवा, तर तुम्हाला काय केलं जाईल? आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी लगेच ताबडतोब पाठवून दिली जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला ज्यांना कोणाला बऱ्याच लोकांना काय होतंय ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला अडचण येते, म्हणजे काहींना करता येत नाही किंवा कळत नाही, माहिती नसते, एवढी तांत्रिक गोष्टींची माहिती नसते. तर मग ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी आपल्या या नंबरवरती जरी पेमेंट केलं, किती पेमेंट करायचं या नंबरवरती? त्यांनी फक्त 499 पे करायचे. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला किती पे करावं लागतात? 523. या नंबरवरती 499 रुपये पे करून मला काय करायचं आहे? व्हॉट्सॲपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला काय करेल? बॅचला जॉईन करेल. ठीक आहे, जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही ॲटोमॅटिक बॅचला काय होतं? जॉईन होत आहे. म्हणजे तुम्हाला 1 सेकंद किंवा 1 मिनटंही तुमचा वाया जात नाही. आणि जर तुम्ही या नंबरवरती पे केलं तर मला तुम्हाला जॉईन करायला काय 2-3 मिनिटाचा वेळ लागू शकतो. ठीक आहे, एवढा फरक आहे दोन्हीमध्ये. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? बघा, मूकनायक वरती भरपूर प्रश्न विचारले जातात. मग हे कोणी सुरू केलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कधी सुरू केलं? प्रश्न विचारला जातो. मग कधी? 31 जानेवारी 1920ला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणी आर्थिक मदत केली होती? मग कोणी आर्थिक मदत केली होती? तर छत्रपती शाहू महाराजांनी यांना काय केली होती? आर्थिक मदत केली होती. ही आर्थिक मदत किती रुपयाची होती? तर हे 2500 रुपयाची आर्थिक मदत केली होती. पण कधी केली होती 2500 रुपयाची आर्थिक मदत? 1920ला. मग त्याची आजची किंमत किती असेल ही न काढलेली बरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 20 नंबर. काय विचारलंय? स्वातंत्र्य लढ्यातील लाल बाल पाल मधील पाल म्हणजे कोण असं आपल्याला विचारलंय. मग स्वातंत्र्य लढ्यातील लाल बाल पाल मधले पाल म्हणजे कोण होते? तर बिपिनचंद्र पाल होते. लक्षात ठेवायचं, हे लाल बाल पाल हे तिघं पण कसे नेते होते? जहाल होते की मवाळ होते? याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग हे तिघं पण कसे होते? जहाल नेते होते. जहाल गटाचं नेतृत्व कोणी केलं? तर ते लाल बाल पाल यांनी केलं होतं. जहाल गटाचा कार्यकाल कोणता आहे? कालखंड कोणता? याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग 1905 ते 1920. ठीक आहे, हा काय जहाल गटाचा कालखंड आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो. मवाळ गटाचा कालखंड काय होता? तर मवाळ गटाचा 1885 ते 1905. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर लाल म्हणजे कोण? तर लाल म्हणजे लाला लजपतराय. बाल म्हणजे कोण? तर बाल गंगाधर टिळक, ज्यांनाच आपण काय म्हणतो? लोकमान्य टिळक म्हणतो. आणि पाल म्हणजे कोण? बिपिनचंद्र पाल. ठीक आहे,
पुढे जाऊया 21 नंबर, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? मग स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली? मग ही कधी केली होती? 1936 ला केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी केली? मग कशासाठी केली होती त्यांनी? तर ती कामगारांच्या हितासाठी केली होती. कशासाठी केली होती? कामगारांच्या हितासाठी. कधी केली? 1936 ला. कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कशाची स्थापना? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22, वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतलं होतं? मग वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं? तर ते सार्वजनिक काकाने घेतलं होतं. इथं पुढचा अजून एक प्रश्न विचारला जातो की सार्वजनिक काका यांचं पूर्ण नाव काय किंवा कोणाला सार्वजनिक काका म्हणत होते? तर ग वा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांना काय म्हणायचे? सार्वजनिक काका म्हणायचे. ठीक आहे. पुढे जाऊया 23 नंबर, कोणत्या परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली? कोणासाठी? दलितांसाठी. कशाची मागणी केली? स्वतंत्र मतदारसंघाची. कोणी मागणी केली? ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. पण कोणत्या परिषदेमध्ये केली होती? तर ही दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये. मग दुसरी गोलमेज परिषद कधी झाली होती? तर ती 1931 ला झाली होती. पहिली गोलमेज परिषद 1930, दुसरी 31 आणि तिसरी 32. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जातो तुम्हाला की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणी केली? मग कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. किंवा दुसरा प्रश्न असा विचारला जातो की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशाची मागणी केली? कशाची मागणी केली? दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जी मागणी केली दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची, तिला विरोध कोणी केला? तर तिला कोणी विरोध केला होता? तर तिला महात्मा गांधीजीने विरोध केला होता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 24, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? मग हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? तर ती स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. कोणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. कधी केली होती? प्रश्न विचारला जातो हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर कधी झाली होती? 1938 ला झाली होती. ठीक आहे. कशासाठी केली होती? तर हैदराबाद संस्थानामधील निजामी राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी केली होती. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 25, चले जाव चळवळीत नंदुरबार येथे कोणत्या शाळकरी मुलाने हुतात्म्य पत्कारले? मग कोणी हुतात्म्य पत्कारलं होतं? तर शिरीष कुमार या शाळकरी मुलाने. कुठं? नंदुरबार या ठिकाणी. त्यांनी काय केलं होतं बाबा? तर त्यांनी काय केलं होतं? 1942च्या आंदोलनामध्ये तिरंगा झेंडा हातात घेऊन त्यांनी सकाळी एक मिरवणूक काढली होती, एक प्रभात फेरी काढली होती. आणि या प्रभात फेरीवरती काय केला? ब्रिटिशांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये शिरीष कुमार हा काय झाला होता? याने हुतात्म्य पत्कारलं होतं. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? मग तुम्हाला याचं उत्तर काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओ लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.